पाटण्यात ईओयू विभागाची मोठी कारवाई झाली आहे। सरकारी अभियंत्यांशी संबंधित ठिकाणावर छापे टाकण्यात आलेत। या छाप्यात 40 लाखांची रक्कम त्याचबरोबर 10 लाखांचे दागिने जप्त करण्यात आलेत। अभियंता विनोद कुमारशी संबंधित ठिकाणांवर छापा टाकण्यात आला आहे। या छाप्यात 40 लाखांची रक्कम आणि 10 लाखांचे दागिने जप्त करण्यात आलेत। पाटण्यात ईओयू विभागाने ही मोठी कारवाई केली आहे। रेड हुआ है क्या कुछ नहीं है सर। हम भी बोल सकते हैं सर, उधर पदाधिकारी बैठे हैं। अधिक संपत्ति की शिकायत हाँ, क्या कुछ शिकायत? नगद बरामद हुआ सर। जले हुए नोट भी मिले हैं। हाँ, उधर बनाया जा रहा है सर, उधर देखा जा रहा लाखों के आकलन किए जा रहे है। हैं। जी जी जी, कितना नोट मिला है? 40 लाख के लगभग है सर। आज कितना मिला? जेवर मिला है, कीमती घड़ियां मिली है। अच्छा, बताया जा रहा है नोट जलाया गया था, कुछ पता चला क्यों? अब वो तो पूछा जाएगा सर। आज से अधिक संपत्ति की शिकायत मिली थी। जी जी, या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी राजश्री वाघमारे यांच्याकडून। राजश्री, विभागामध्ये सुप्रिटेंडेंट असलेला इंजिनियर विनोद कुमार राय याच्या पाटण्यातल्या घरी मोठी छापेमारी केली। या कारवाईमध्ये जवळपास 35 ते 55 लाख रुपयांची रोख रक्कम, त्यासोबतच सुमारे 20 लाख रुपयांच्या जळालेल्या नोटा आणि 10 लाख रुपयांचे दागिने आणि सोबतच 6 लाख रुपयांची लक्झरी घड्याळ आणि कोट्यावधी रुपयांची मालमत्ता असलेली कागदपत्र जप्त केली आहेत। विनोद राय यांच्या पत्नीने पुरावे नष्ट करण्यासाठी जवळपास लाखो रुपयांच्या नोटा जाळण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्या ज्या नोटा आहेत, जाळलेल्या नोटा आहेत, त्या नोटा घरातल्या नाल्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आणि यावेळेस मग फॉरेन्सिक सायन्स लॅब या पथकाने त्या जाळलेल्या नोटांची तपासणी केली आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आले। जवळपास रात्री 2 ते 3 कोटी रुपये जाळल्याची शंका व्यक्त केली जाते। तरीही ईओयूने आतापर्यंत 39 लाख रुपये तिथे जप्त केलेले आहेत। यासोबतच जे विनोद राय आहेत ते सध्या मधुबनी इथं कार्यरत होते आणि सीतामढीचा अंतर्गत जो पूर्ण प्रभार आहे तो सगळा सांभाळायचे। त्यांच्यावर याआधी सुद्धा भ्रष्टाचार आणि उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता बाळगल्याचा आरोप सुद्धा केला होता। त्यांच्या विरोधात अनेक FIR सुद्धा दाखल झालेला होता आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता ही गेल्या 36 तासांमधली सगळ्यात तिसरी मोठी छापेमारी मानली जाते। निश्चितच राजश्री, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।